आज आपण काय बघणार आहोत बाळांनो? चॅप्टर नंबर 3 बघणार आहोत, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता या इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन इन दिस चॅप्टर आपण व्हॉट वी हॅव डन इन द लास्ट लेक्चर. आपण काय केलं होतं मागच्या लेक्चरला? तर सेक्स लिंकेज बघितलं होतं. इन दिस सेक्स लिंकेज वी हॅव सीन द तीन टाइप्स बघितले होते. कुठले होते? एक्स लिंक, वाय लिंक आणि एक्स वाय लिंक. आणि त्याच्यानंतर त्याचे दोन काइंड्स बघितले होते, कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. आज आपण काय बघणार आहोत? त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत, दॅट इज क्रॉसिंग ओव्हर. आता व्हॉट डू यू मीन बाय क्रॉसिंग ओव्हर? आता क्रॉसिंग ओव्हर घ्यायच्या आधी थोडंसं 11वीत जाऊया. आता 11वीत मी का म्हटलं तर हा क्रॉसिंग ओव्हर तुम्ही 11वीत केलेला आहे. आता 11वीत तुम्ही सेल डिव्हिजन हा टॉपिक केलेला आहे. त्या सेल डिव्हिजन मध्ये काय आहे? यू हॅव स्टडीड इन द 11th स्टँडर्ड वन टॉपिक कॉल्ड एज सेल डिव्हिजन. इन दॅट सेल डिव्हिजन देर इज अ टू टाइप्स, मायटोसिस अँड मिओसिस. सेल डिव्हिजन मध्ये आपण 11वीत काय बघितलं? मायटोसिस आणि मिओसिस. त्यातला आपण मिओसिस बघायचा आहे. बिकॉज इन दिस मिओसिस दिस क्रॉसिंग ओव्हर टेक प्लेस. मिओसिसमध्ये काय होतात? क्रॉसिंग ओव्हर होत असतं. मग हा नेमकं मिओसिस काय आहे एक थोडंसं रिव्हिजन घेऊया, मग आपण 12वीतल्या टॉपिकवर येऊया. म्हणजे 12वीचं जे काय आहे ते आपण बघूयाच. पण क्रॉसिंग ओव्हर कसं होतं? मिओसिस काय आहे? मिओसिस इज द रिडक्शनल डिव्हिजन अँड when it is going to be reduced again it become equal and it is taking place in the reproductive structure. मिओसिस कुठं होत असतं? तर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर म्हटलं की त्याच्यात काय आले? गॅमेट्स आले. मॅटर्नल आणि पॅटर्नल. मॅटर्नल म्हणजे मदरपासून गॅमेट येणारे आणि त्याला आपण म्हणतो एग. आणि पॅटर्नल म्हटलं की फादरपासून ज्याला आपण म्हणतो स्पर्म. आता हे जे आहे गॅमेट्स त्याच्यात काय असतात? ह्या रिप्रोडक्टिव्हमध्ये स्पर्म्स आणि ओव्स इट दॅट क्रोमोसोम्स विच इज प्रेझेंट, त्यात जे काही बदल घडत असतात त्याला आपण म्हणतो मिओसिस. नाउ दिस मिओसिस इज डिवाइडेड. मिओसिस 1 अँड मिओसिस 2. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, रिडक्शनल आहे. त्याच्यात आपण आणखी मिओसिस 2 भाग केलेले होते 11वीत, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. आता मिओसिस 1 मध्ये पहिला भाग होता प्रोफेज फर्स्ट. Now this prophase first, it is again well differentiated into 5 stages. 5 स्टेजेस होत्या. प्रोफेज 1 म्हणून तुम्हाला नीटला किंवा सीईटीला एक प्रश्न विचारा, विच इज द लॉंगेस्ट फेज इन द सेल डिव्हिजन. सगळ्यात मोठी फेज कुठली आहे सेल डिव्हिजन मध्ये? तर तुमचं उत्तर असतं प्रोफेज फर्स्ट ऑफ meiosis first is the longest phase of the cell division. प्रोफेज झाल्यानंतर तुमचा असतो मेटाफेज, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज आणि सायटोकायनेसिस फर्स्ट. आणि हे झाल्यानंतर तुमचा परत स्टार्ट कशात होतो? मिओसिस 2. मग इथं काय होतं? मिओसिस मध्ये पहिला प्रोफेज, 2 मेटाफेज, एनाफेज and टेलोफेज. हे तुम्ही 11वीला बघितलेलं आहे. आता जे प्रोफेज फर्स्ट आहे तर ह्या प्रोफेज फर्स्ट मध्ये जे काही स्टेजेस होत असतात, तर पहिली जी स्टेज आहे लिप्टोटिन. पहिली स्टेज आहे लिप्टोटिन. नंतर आहे
काय होणार आहे ते बघूया आपण. नंतर आहे डिप्लोटीन आणि पाचवी आहे डायकायनेसिस. फर्स्ट मध्ये ह्या 5 स्टेजेस आहेत: लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. मग ह्या ज्या चेंजेस ह्याच्यात होत असतील हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये 11वीत केलेलं आहे. आता ह्या लिप्टोटीनमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत मॅटर्नल आणि पॅरेंटल म्हणजे मेल आणि फिमेल जे क्रोमोझोम्स आहेत मग ते क्रोमोझोम्स आणि त्या क्रोमोझोमला जे आर्म्स आहेत आपण या बघितलेलं आहे क्रोमोझोम अभ्यास करताना की इट इज हॅविंग द होमोलोगस पेयर्स ऑफ द chromosomes are present in the plants as well as the human in the plants and animal species. मग आता पहिल्यांदा आपण लिप्टोटीन मध्ये हे क्रोमोझोम्स हे कसे असतात ते बघूया. समजा हा प्लांट सेल घेतला प्लांट तर पहिले आपल्याला काय दिसणार आहे सेल वॉल आणि त्याच्या आत हा त्याचा न्यूक्लियस असणार आहे. आता हा जो न्यूक्लियस आहे हा मध्ये थोडासा न्यूक्लियर गॅप असतो त्याच्यात आणि त्याच्यात न्यूक्लियोलस आणि क्रोमॅटिन मटेरियल. आता इथे मी 2 कलर वापरले तेच कलर आपण वापरूया. and it is long thread like structure. म्हणजे लिप्टोटीन मध्ये कसं आहे तर क्रोमोझोम्स आर लॉन्ग थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात इन द लिप्टोटीन स्टेज. नाउ व्हॉट हॅपेंड इन दिस आफ्टर द लिप्टोटीन. लिप्टोटीन लक्षात आला. लिप्टोटीन मध्ये काय होणार आहे मियोसिस मध्ये तर जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे तो न्यूक्लियर मेम्ब्रेनचा जो क्रोमोझोम आहे तो कसा दिसतो आपल्याला लॉन्ग थ्रेड लाईक स्ट्रक्चर आणि तो कंडेन्स असतो एकत्रित असतो. आता हा पुढच्या स्टेजला ज्यावेळेला जातो नेक्स्ट स्टेज दॅट इज कॉल्ड एज zygote. In the zygote what is going to happen in the zygote stage there will be homologous chromosomes which is going to come close together. आता हे कसे आहे इकडे एका साइडला मेल आहे तर एका साइडला फिमेल आहे. हे क्रोमोझोम्स काय होतात एकत्रित येतात कम क्लोज टुगेदर and that time it is called as homologous chromosomes. When this chromosome comes close together that process is called as synapsis. त्याला आपण काय म्हणतो सिनॅप्सिस. तर म्हणजे ज्या वेळेला क्रॉसिंग ओव्हर होणार असेल त्याला ते 4 प्रोसेसमधनं जातात. पहिला स्टेप आहे त्यातला कम्प्लिटली क्रॉसिंग ओव्हर होत असणार सिनॅप्सिस, टेट्राड फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर आणि टर्मिनायझेशन. मग आपण आता पहिली प्रोसेस काय बघितलेली आहे सिनॅप्सिस. दिस सिनॅप्सिस इज टेकिंग प्लेस इन द झायगोटीन स्टेज. जे स्कॅटर्ड क्रोमोझोम्स आहेत झायगोटीन मध्ये ते एक क्रोमोझोम्स होमोलोगस क्रोमोझोम्स एक कम क्लोज टुगेदर. ह्याच्या आत काय होतात न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतमध्ये हे क्रोमोझोम्स हे एकत्रित येतात आणि त्यावेळेला त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो सिनॅप्सिस. आता सिनॅप्सिस झाल्यानंतर पुढचा प्रोसेस आहे की हे जे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत ह्याच्यातले काही जेनेटिक मटेरियल हे मिक्स होत असतात एकामध्ये मेलचा फिमेलमध्ये आणि फिमेलचा मेलमध्ये. when there is an exchange of that genetical material that process is called as a आता इथं बघा काय दाखवलं आहे सिनॅप्सिस झालेला आहे आणि त्या सिनॅप्सिस मध्ये हा जो फिमेल आहे आणि हा मेल आहे ह्याच्यात इथं काय होत आहे बघा ह्या पॉइंटला हा फिमेलचा आणि मेलचा सिस्टोक्रोमॅटिड मध्ये कारण ह्या आमला आपण नाव देतो
sister chromatid. And this sister chromatid, when they come close together, त्याला आपण त्याला सिनॅप्सिस म्हणतो किंवा त्याला आपण bivalent. दुसरं नाव काय? Bivalent. This process is also called as bivalent synapsis. And this कारण दोन आहे, by two, दोन्ही एकत्रित येतात, पेअरिंग होते, त्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड, त्याला दोन सिस्टर क्रोमॅटिड एकत्र येतात. बायवॅलेंट किंवा सिनॅप्सिस ही प्रोसेस झायगोटिन मध्ये होते. पॅचेटिन मध्ये काय होते तर देयर इज ए क्रॉसिंग ओव्हर ऑफ द जेनेटिक मटेरियल. आणि ज्या पॉइंटला तो क्रॉस होतो, at the point where the crossing over take place, it is called as chiasma. ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, जिथं क्रॉस होतोय, इट इज कॉल्ड ॲज चायस्मा फॉर्मेशन. म्हणजे पॅचेटिन मध्ये काय होणार आहे, देयर इज अ क्रॉसिंग ओव्हर ऑफ द जेनेटिक मटेरियल. आता दरवेळेला आपण एक प्रश्न विचारते की तुम्ही तुमच्या आईवडिलांसारखे का दिसत नाही. आता वर्गात लेक्चर असतं तर मी 100% तुम्हाला प्रश्न, तुम्ही तुमच्या आईवडिलांसारखे दिसता का, तर तुमचं उत्तर असतं, काय विद्यार्थी म्हणतात हो मॅडम आम्ही दिसतो, काय म्हणतात की नाही. आणि जे नाही म्हणतात ते 100% बरोबर आहे. इंटरनली आपण सेम आहोत, आतून जेनेटिक मटेरियल म्हणजे आपले क्रोमोझोम 23 पेअर्स आहेत, पण एक्सटर्नली आपण कधीही आपण आईवडिलांसारखे दिसत नाही. काय का असणार पण फरक आपला असतोच असतो. मग हे फरक कशामुळे होतो, बिकॉज ऑफ दिस क्रॉसिंग ओव्हर. जो क्रॉसिंग ओव्हर होत असतो, एक्सचेंज ऑफ द जेनेटिक मटेरियल ज्याला होतं फादर अँड मदरचं, त्यामुळे आपण काय होतो एकसारखे दिसत नाही. जुळी असतील, ट्विन्स असतील, त्याच्यात सुद्धा ते ट्विन्स एकसारखे काही वेळेला नसतात. थोडा का होईना, त्याच्यात थोडा का होईना कुठंतरी फरक थोडा तर असतोच असतो, पण सगळंच कॉमन येत नाही. जेनेटिक मटेरियल त्याच्यात एक्सचेंज होत असतो. म्हणून काय होतं, इन द पॅचेटिन स्टेज देयर इज अ व्हेरिएशन. म्हणजे याचं फंक्शन काय आहे लिहू शकता, इट लीड्स टू द व्हेरिएशन. काय करू शकतो, इट लीड्स टू व्हेरिएशन. एखादं तरी असं उदाहरण दाखवा की आई वडील आणि मुलं सेम आहे, कुठंही ते नसतं. कशामुळे असे सेम नाही, तर तुम्ही उत्तर देऊ शकता, बिकॉज ऑफ द क्रॉसिंग ओव्हर. आता क्रॉसिंग ओव्हर झालं की देअर इज अ एक्सचेंज ऑफ द जेनेटिक मटेरियल अँड देअर इज अ ब्रेकडाऊन. इथं काय झालं, हा फॅमिली इथं बघा ब्रेक झालेला आहे, कम्प्लिटली मिक्स झालेला आहे. दिस ब्रेकिंग डाऊन of the gamete, it is called as a, हे जे ब्रेक होते ह्या पॉइंटला जिथं ब्रेकिंग होत असेल, दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ चायस्मा फॉर्मेशन अँड दॅट क्रोमॅटिड दॅट मिक्स होऊन त्याला आपण म्हणतो सिनॅप्सिस फॉर्मेशन. कम्प्लिटली त्या पॉइंटला एक्सचेंज होते, म्हणून त्याला आपण व्हेरिएशन्स इथं येत आहे. आता डिप्लोटिक स्टेजमध्ये काय होणार आहे, आता हे जे क्रोमोझोम्स एक्सचेंज झालेले आहेत ते काय होतात, दे गेट सेपरेटेड. इथं एकत्रित आहे, इथं काय होत आहे, ते जसं एक्सचेंज झाले त्याच पद्धतीने ते सेपरेट होतात. दॅट प्रोसेस इज टेकिंग प्लेस इन द डिप्लोटिक. अँड दिस डिप्लोटिक when there is a complete condense of this chromosome, हे हळूहळू क्रोमोझोम बारीक होणार आहेत थोडेसे आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर होतं. and that process is taking place in the dikinesis, and when the chromosome become condensed, that process is called as terminalization. म्हणजे तुम्हाला काय दिसणार आहे बघा, पहिलं सिनॅप्सिस दिसणार आहे, बायवॅलेंट क्रोमोझोम्स दिसणार आहे. हे बायवॅलेंट क्रोमोझोम मध्ये ज्या वेळेला हे एक्सचेंज होतं, चायस्मा फॉर्मेशन होतो, ब्रेक होतो, जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं. ज्यावेळेला जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिकॉम्बिनेशन. व्हेन देयर इज अन एक्सचेंज ऑफ द जेनेटिक मटेरियल, आणि ते काय करतं, लीड टू द व्हेरिएशन. आणि व्हेरिएशन झालं की ते क्रोमोझोम्स
काय होतात, सेपरेट होतात. and there is a end of that process which is called as terminalization. म्हणजे मी 11वीच प्रोसिजर घेतलेली आहे, प्रोफेस फर्स्ट, आणि त्या 5 स्टेपमध्ये तुम्हाला कम्प्लिटली क्रॉसिंग ओव्हरचा एक्सप्लेन केलेला आहे. 11वीच आहे, पण हे सगळ्या स्टेप्स हे कुणी सांगितलेले आहेत? क्रॉसिंग ओव्हर हा शब्द कुणी कॉइन केलेला आहे? दिस टर्म वॉज कॉइन्ड बाय मॉर्गन. मी जरा उलटं चालू, डेफिनेशन आपण शेवटी बघायचे, कारण हे तुम्हाला कळलं तर डेफिनेशन लक्षात येणार आहे. मी आधी डेफिनेशन घेतली असती तर तुम्हाला लक्षात पटकन आली नसती. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला 11वीत घेऊन गेले. 11वीतनं ह्या सगळ्या मिओसिसच्या स्टेप्स घेतल्या. मिओसिसमध्ये प्रत्येक स्टेजमध्ये काय बदल घडतो हे सगळं घेतलेलं आहे. आता हे घेतल्यानंतर ते कोणी सांगितलं तर मॉर्गननी सांगितलं. कुठे घडत असेल तर क्रॉसिंग ओव्हर इज टेकिंग प्लेस इन द पॅचेटी ऑफ द प्रोफेस फर्स्ट ऑफ मिओसिस. आता आपण डेफिनेशन बघूया जी मी इथं तुम्हाला सांगितली. काय सांगितलं? प्रोसेस ऑफ प्रोसेस इन विच प्रोड्यूस रिकॉम्बिनेशन. काय झालं इथं? रिकॉम्बिनेशन कशाला म्हटलं? व्हेन देयर इज अ एक्सचेंज ऑफ द जेनेटिक मटेरियल ड्युरिंग चायझमा फॉर्मेशन. कम्प्लिटली ती ब्रेक होणार आहे, हा सेल ब्रेक होणार. ब्रेक झाल्यामुळे ह्याच्यात एक्सचेंज झालेला आहे, तर आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन ऑफ द जीन इज टेकिंग प्लेस अँड एक्सचेंज ऑफ द करस्पॉन्डिंग सेगमेंट. बघा इथे एक्सचेंज झालाय ना, हा स्टेटमेंट इथे एक्सचेंज झालाय, हा इथे एक्सचेंज झालाय. एक्सचेंज ऑफ द करस्पॉन्डिंग सेगमेंट बिटवीन नॉन सिस्टर. नॉन सिस्टर क्रोमॅटिड का म्हटलंय? कारण एक मेल आहे एक फिमेल आहे, म्हणून त्याला आपण म्हटलंय नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. That process is called as crossing over. बहुतेक करून तुम्हाला 11वी ज्या विद्यार्थ्यांना हा मिओसिस पटकन लक्षात आला असेल, हे स्टेप्स लक्षात येतील, त्यांना हा क्रॉसिंग ओव्हर अवघड जाणार नाही. तुम्हाला 12वीतही प्रॅक्टिकलला आहे, आता रिडक्शन झाल्यामुळं तो एखाद्या वेळेला होणार नाहीये, पण 11वीचं पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला हे डिटेल सगळं कळेल की होमोलोगस क्रोमोझोम्स काय आहे, सिनॅप्सिस काय आहे, बायवॅलेंट काय आहे, व्हॉट इज द रिकॉम्बिनेशन मीन्स अँड व्हॉट इज द क्रॉसिंग ओव्हर. सो टुडेज लेक्चर वी हॅव सीन द क्रॉसिंग ओव्हर. नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी द क्रॉसिंग ओव्हर एक्सपेरिमेंट डन बाय द मॉर्गन. पुढच्या लेक्चरला काय बघणार, हे जे क्रॉसिंग ओव्हरचं एक एक्सपेरिमेंट केलं होतं मॉर्गननी ऑन द डॉर्सोफिला. डॉर्सोफिलाचा अर्थ आहे कॉमन इंग्लिशली फ्रूट फ्लाय, मराठीत आपण म्हणतो फळावर जी माशी असते, त्यावर एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. क्रॉसिंग ओव्हर आणि रिकॉम्बिनेशन कसं होतं हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आजच्या लेक्चरला आज आपण पुन्हा डेफिनेशन बघितली, क्रॉसिंग ऑकरन्स कुठं होत आहे, कुणी दिला तो शब्द, किती स्टेप्समध्ये होत आहे हे आपण बघितलेलं आहे. तुम्हाला हे 11वीतलं हे स्टेजेस पाठ करायची गरज नाही आहे, फक्त क्रॉसिंग ओव्हरची डेफिनेशन करा, कुठं घडतंय, कुणी दिलेलं आहे, किती स्टेप्स आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? बहुतेक करून तुमच्या लक्षात आलं असावं. नसेल आलं तर तुम्ही मला प्रश्न करू शकता, मला काही शंका असतील तर. थँक्यू व्हेरी मच.